नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण केसोबास उर्फ केशिराज बास यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर बघा, केसोबास यांचा परिचय प्रथमतः बघून घेऊ. तर केसोबास यांच्याविषयी निश्चित माहिती अशी उपलब्ध नाही. साधारणतः 13व्या शतकात महानुभाव पंथातील ज्येष्ठ ग्रंथकार, संस्कृत पंडित, महानुभाव पंथाचे दुसरे आचार्य नागदेवाचार्य यांचे पटशिष्य ही केशिराज बास म्हणजेच केसोबास हे होते. महानुभाव पंथाचे जे दुसरे आचार्य होते नागदेवाचार्य यांचे ते पट्टशिष्य होते आणि त्यांच्या सूचनेवरून केसोबास यांनी मराठीत ग्रंथरचना केली. तर नागदेवाचार्यांच्या सूचनेवरून केसोबास यांनी मराठीत या ग्रंथरचना केलेल्या आहेत. पंथाचे तात्विक अधिष्ठान दृढ बनविण्यात त्यांचे योगदान असून महानुभाव साहित्य भांडारात त्यांनी मोलाची भर टाकली आहे. महानुभाव पंथातील जे साहित्य आहे त्यात त्यांनी मराठीचे ग्रंथरचना केली आणि पंथाचे त्यांनी तात्विक अधिष्ठान दृढ बनवण्यासाठी त्यांच्या लेखनाचा अतिशय मोलाचा असा येथे वाटा आहे. महानुभाव साहित्य भांडारात त्यांची मोलाची त्यांनी भर टाकलेली आहे. त्यांचे योगदान आहे. श्री चक्रधरोक्त, सूत्रपाठ, मूर्तिप्रकाश, लापणिक, दृष्टांतपाठ या त्यांच्या मराठी ग्रंथरचना आहेत. श्री चक्रधरोक्त, सूत्रपाठ, मूर्तिप्रकाश आणि लापणिक, दृष्टांतपाठ हे केसोबासांचे आहे. तसेच रत्नमाला स्तोत्र, ज्ञानकलनिधी स्तोत्र, दृष्टांत स्तोत्र या संस्कृत रचना त्यांनी केल्या. वरील या मराठीतील आहेत आणि रत्नमाला स्तोत्र, ज्ञानकलानिधी स्तोत्र आणि दृष्टांत स्तोत्र हे संस्कृतमधील त्यांच्या रचना आहेत. आणि महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी लीळाचरित्रात दृष्टांत कथेच्या रूपात जो उपदेश केला त्यातील दृष्टांतांचे संकलन केसोबास यांनी 1285च्या सुमारास दृष्टांतपाठ या ग्रंथात केलेले आहे. जे चक्रधर स्वामींनी लीळाचरित्र तर दृष्टांत कथा च्या रूपात जो उपदेश केलेला होता त्यातील दृष्टांतांचे त्यांनी संकलन करून 1285च्या सुमारास त्यांनी दृष्टांतपाठ या आपल्या ग्रंथात ते संकलन केलेले आहे. आणि प्रथम सूत्र, त्यानंतर दृष्टांत आणि शेवटी दाष्टांतिक असा या ग्रंथाची रचना. प्रथम काय आहे? सूत्र, नंतर दृष्टांत आणि शेवटी द्राष्टांतिका अशी याची रचना आहे. दृष्टांत कथांमध्ये पंथातील गहन तत्वज्ञान सर्वसामान्यांसाठी त्यांनी सोपे असे झालेले आहे. दृष्टांत पाठात अनेक त्यांनी लोककथा गुंफल्या आहेत. त्यात भाषेची गतिमानता, नादमाधुर्य, सहज सौंदर्य, बोलीभाषेतील सोपी व सुटसुटीत वाक्यरचना, आशयपूर्ण शब्दांची सहजता, गोडवा इत्यादी विशेष जाणवतात. ऐहिक जीवनात ते हितकारक, ते आध्यात्मिक जीवनात अहितकारक व जे आध्यात्मिक जीवनात हितकारक ते ऐहिक जीवनात अहितकारक हे सूत्र प्रस्तुत दृष्टांतात त्यांनी मांडले आहे. की आध्यात्मिक जीवनात जे अहितकारक आहे व जे आध्यात्मिक जीवनात हितकारक व ऐहिक जीवनात हे अहितकारक असं त्यांनी संकल्पना येथे मांडल्या आहेत. तर त्यांचं सूत्र काय होतं बघा, जवळ प्रयोजक तव तव अप्रयोजक, जवळ अप्रयोजक तव तव प्रयोजक हे सूत्र होते. नंतर दृष्टांत, कहना एका महात्मेचे याचिये आधारी परसू होता, तो कहनी एका ब्राह्मणाचे या घरा वस्तीसी जाय, दारी तिटती तिटती ऐसे पाणी पडत होते, तेने त्याचे वस्त्र आंबट बोले ऐसो झाले होते. घरीची या ब्राह्मणी ओसरीये पिढे घातले,
पाये धुतले, तांबिया भरून दिधला, तेने संध्या केली, तव तो ब्राह्मणो आला, डोळे वानेराची पेंडी, ते ठेविले, तेची सद्बुळे ऐसे ब्राह्मणे. ते अंते गाये एकी दुबे, तेने गाये दुहिली, राळे याचे खिचटे रांधिले, लोणी याचा कवडा ताविला. मग तयासी ठाव केला, तया दोघांही तो जेविला. तुटके ऐसी बाज, ते वरी फाटके ऐसी वाक अंथुरली, ते निजया दिधली, तयाचे पाय धुतले, चोपडिले, इतुकेती तो संतोषला. तुमची जेतुली लोखंडे आहाती, तेतुकी बांधुनी, आमचे बाजे बुडी ठेवा. पास फाळ या कुऱ्हाडी, तुता बांधुनी, तयाची बाजे बुडी ठेविली. तो पहान पट्टीची उठिला, आधारियेचा परसू काढिला, तेथ लावणी आपण निघोनी गेला. तो ब्राह्मण उठिला, डोळे लोखंडे ठेवूनी, सेता घेऊनी गेला. वखरू जुंतीला बांधिला, त्याची बाजू बुडी ठेविला. तो पहान पट्टीची उठिला, आधारेच्या परसी कडिला, तेथ लावणी आपण निघोनी गेला. तो ब्राह्मण उठला, डोळे लोखंडे ठेवूनी, सेता घेऊनी गेला. वखरू जुंतीला तव फाळ लवो लागा, तुतेनी करुनी माती फेडी, तव माती न फिटे. येणी करुनी गवत घेऊ बैसला, तव गवत ने खवे. कुऱ्हाडी करुनी झाडे फेडू आदिरिले, तव कुऱ्हाडी वाकली. ऐसा निधावला, लोखंडे डोळे ठेवणे घर घेऊनी आला. दारी लोखंडे घातली, मग भनितले, पापीने कवनासी बिडार दिधले. महात्मेने गुंजातर केले, आजी माझा सोन्याचा दिहाडा वाया गेला. महात्मेने गुंजातर केले, ऐसे म्हणूनी ते बाहिरी आली. तवे बिवळले ऐसे वरील माती फिटली, आतुले सोने झळझळ करती दिसताई. तिया म्हणतील महात्मेने गुंजार केली, की आमचे या दरिद्राचा मुळी इळा घातला. ऐसे म्हणून ते भितरी होऊन गेली. द्राष्टांतिक तैसे तुमचेनी, तया गोमटे अति ते काही जाणवत असती. बाई दृष्टांत पाठातलं हे संपादक होते डॉक्टर श. गो. तुळपुळे. आणि याचा मराठीत अर्थ कसा होता बघा. दृष्टांतिकमध्ये द्राष्टांताचे तात्पर्य ते माहीदसा या चक्रधरांच्या शिष्याला अनुलक्षून आहे. येथे द्राष्टांतिकाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. तसेच तुमच्यासाठी काय योग्य आहे हे श्री चक्रधर स्वामी जाणतात. महानोबन पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी तत्त्वांच्या स्पष्टीकरणासाठी सांगितलेले दृष्टांत लीळाचरित्रामधून वेगळे काढून केशवदासांनी द्राष्टांतिकासह त्याचे संकलन केले. सूत्रांची भाषा शास्त्रीय, दृष्टांताची भाषा सर्वसामान्यांना समजेल. बघा, सूत्राची भाषा कशी होती, शास्त्रीय होती. दृष्टांतांची भाषा ही सर्वसामान्यांना समजेल अशी होती. आणि द्राष्टांतिकाची भाषा ही पंडिती अशी एकाच ग्रंथात भाषेची आपणास 3 रूपे इथे बघावयाला मिळतात. आणि महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान सांगणारा आणि श्री चक्रधरकालीन म्हणजे 13व्या शतक समाजाचे दर्शन घडवणारा यादवकालीन गद्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून हा ग्रंथाला विशेष महत्त्व आलेले आहे. तर आज आपण केशवदासांविषयी माहिती घेतली. केशवदास म्हणजेच केशीराज बास आणि त्यांचे दृष्टांत पाठाचा हा छोटासा आपण आज सराव येथे करून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.